बड़ी मुस्कुराहट के साथ इस आसन की अनुभूती करें. आता हळूवार दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. यस, त्याला म्हणायचं आता आपण कर उत्तान मंडूका आसन. तर याच्यामध्ये आपला उजवा हात उजव्या शोल्डर प्लेटवर ठेवायचा आहे आणि डावा हात डाव्या शोल्डर प्लेटवर. गर्दन को सीधा रखिए और मुस्कुराते हुए. व्हॉलेंटियर्सना सूचना आहे तर लहान मुलांना व्यवस्थित आता आलेल्या बसून घ्या. दोन्ही मुलांमध्ये अंतर ठेवा आणि थोडंसं त्यांना शांततेमध्ये राहा असं सांगा. कीप ब्रीदिंग, सांस लेते रहे. मुलांनी थोडे शांत राहायचंय आणि सोडा. सांस ले, छोड़े and relax. Come back. Very good. आता दोन्ही गुडघे जे आहेत ते जवळ घ्या आणि देन आता आपण करणार आहोत शिशु आसन या शशांक आसन. याच्यामध्ये काय करायचंय, संपूर्णपणाने समर्पित करीत काय करायचंय, आपलं जे मस्तिष्क आहे ते जमिनीवरती घेऊन जायचंय. इसे कहते हैं समर्पण भाव. मस्तिष्क पूर्ण जमिनीला, धरती मातेला लागलेला आहे. ज्या काही तुमच्या जीवनामधील चिंता, समस्या, ज्या काही संकल्प असतील ते सगळं तुम्ही परमेश्वराच्या चरणी किंवा गुरूंच्या चरणी किंवा तुम्ही ज्यांना मानता त्यांना समर्पित करू शकता. और खाली हो जाए, प्रसन्न हो जाए. श्वास चालू ठेवा. कीप ब्रीदिंग. हळूवारपणे दोन्ही हात बाजूला घ्या आणि हळूहळू कमाम धीरे से ऊपर आ जाए. Was that good? अच्छा लग रहा है? Are you all enjoying? Yes. Now slowly come down. आता काय करायचं आहे, आपल्या lie down on your stomach. पोटावरती झोपून घ्यायचं आहे. पेट केबल लेट जा. यस, बिना ज्यादा बातचीत किए हुए अपनी हनवटी जमिनीवर लागलेली आहे. सांस के साथ जारी रखिए, अपने आप के साथ रहिएगा. व्हेरी गुड. आता आपल्या हाताचे तळवे आकाशाकडे आहेत. आता हळूवारपणे आपला उजवा पाय वर उचला 6 इंच. पाय सरळ, गुडघ्यातून नाही वाकवायचा आहे. अर्ध शलभासन कहते हैं इसे. जारी रखिए. कीप ब्रीदिंग. सांस ले और छोड़े आणि विश्राम. आता आपला डावा पाय 6 इंच वर उचला. दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह फॉर युअर ऑल इनर ऑर्गन्स. आपल्या शरीरामध्ये 7 सिस्टम असतात. रेस्पिरेटरी सिस्टम, डायजेशन सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, सर्क्युलेशन सिस्टम. या सगळ्या सिस्टम्सवर योग, ऑथेंटिक योग काम करतो. श्वासाच्या गतीबरोबर चालू ठेवा. और सबसे इम्पोर्टेंट, आपके मन को स्ट्रॉन्ग रखता है. धीरे से नीचे आ जाए. कम बैक. आता आपल्या दोन्ही हाताच्या मुठ्ठी बनवा आणि आपल्या जंघेच्या खाली घ्या. दोन्ही हाताच्या मुठ्ठी जंघा के नीचे मुट्ठियों को लाए और धीरे धीरे अपने दोनों पैरों को ऊपर उठाए. पैरों को ऊपर उठाए. यस, कीप कंटिन्यू. हनवटी जमिनीवर आहे आणि दोन्ही पाय 6 इंच. जितना कर सकते हैं उतना करिए. मुस्कुराहट के साथ जारी रखिए, प्रसन्नता पूर्वक. एंड रिलैक्स. वेरी गुड. सांस ले और छोड़े. आता हळूवारपणे आपले दोन्ही हात खांद्याच्या जवळ घ्या. येस, हात जमिनीवरती टेकलेले आहेत. हनुवटी. यस. आता काय करायचं, हळूहळू मान वर उचला.
अपर बॉडी चेस्ट, इसे कहते हैं कोबरा पोज, भुजंग आसन। सांस ले और छोड़े, श्वास घ्या आणि सोडून द्या। खिंचाव को महसूस करें, डीप ब्रीदिंग, मुस्कुराहट के साथ जारी रखिए। जोर जबरदस्ती नहीं करना, बड़े आराम से। ये कोई जिम्नास्टिक या एक्सरसाइज नहीं है, कोई भी आराम से कर सकता है। वेरी गुड। Come down very slowly. सांस ले और छोड़े। आता आपला उजवा गाल जमिनीवर लावा आणि आपल्याला काय करायचं, मन माशी जसा आवाज करते ना, बड़े विश्राम के साथ करिए। सब लोग करें, आवाज करें 100%। संपूर्ण शरीरामध्ये वेदनांचा अनुभव घ्या, जारी रखिए। विश्राम करें। हे जे 5 तत्व आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, या पंचमहाभूतापासून ही सृष्टी बनलेली आहे। आणि आपलं अस्तित्व शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आत्मा, हे आपल्या अस्तित्वाचे 7 स्तर आहेत। आणि हे जे पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी तत्वाला आपण अनेक देत आहोत। धन्यवाद हो जाए उस पृथ्वी तत्व की, पृथ्वी तत्व से मन ही मन, हे जे पंचमहाभूत आहेत, आपल्याला निरंतर ऊर्जा देत असतात, निरंतर सुविधा देत असतात। त्याच्यासाठी कृतज्ञ जिस धरती माँ हम इसी से प्रकट हुए, इसी में ही जाएंगे, भूल जाएंगे एक दिन न एक दिन, इसी पंच महाभूत में विलीन हो जाएंगे। पूरी तरह से विश्राम का अनुभव करें। टोटल रिलैक्स। आणि हळूवारपणे उजव्या कुशीवर वळून आपल्या पाठीवरती झोपून घ्या। पीठ के बल लेट जाए, उजव्या कुशीवर लेट जाए, पाठीवरती। वेरी गुड। आज फक्त तुम्हें आणि तुम्हें, आप सब अपना काम है, कुछ भी है सब बाजू रखें, अपने आप के साथ रहिए। आने वाला आधा घंटा हम अपने आप के साथ रहेंगे, पूरी तरह से वर्तमान क्षण में जो भी घट रहा है आपके साथ उसको घटने देंगे। जे काही बदलाव होते मनामध्ये, शरीरामध्ये, हळूहळू तुमचं शरीर, श्वास, मन एका लयीमध्ये येत आहे। योग होना शुरू हो चुका है, योग हो रहा है। हळूवारपणे आपला उजवा पाय 6 इंच ते 1 फूट वर उचलायचा है। दाहिने पैर ऊपर उठाए। एंड रिलैक्स, कम डाउन, नीचे आ जाए, पैर को नीचे ले, वापस एक बार पैर को ऊपर उठाए और नीचे ले। मी आता आलेल्या विद्यार्थ्यांना विनंती करतो त्यांनी कृपया शांत राहावं। आपको शांत रहना है, अपनी जगह पर बैठ जाए। आता जी मुलं आलेले आहेत त्यांच्या शिक्षकांना मी विनंती करतो, ऑडियन्सना विनंती करतो, त्यांनी हा प्रदीर्घ शांततेचा अनुभव घ्यावा। शांत बैठे, हळूवारपणे पुन्हा एकदा उजवा पाय वर उचला आणि हळूहळू उजवा पाय गोल फिरवायचा आहे।
फुल राइट लेग रोटेशन, 1, बड़े आराम से। 2, देखो आपके पेट में क्या हो रहा है, काल जे काय काय खाल्लेलं आहे हळूहळू पूर्णपणे डायजेस्ट होत आहे. 1 and 2 and 3, रिवर्स, 1 and 2 and 3 and रिलॅक्स. मी लहान मुलांना विनंती करतो त्यांनी कृपया शांत राहावं. इस गहरी शांति का अनुभव होने देना. प्रसन्न चित्त से जो भी घटित हो रहा है उसे होने देना. हळूवारपणे आपला दुसरा पाय वर उचला. Then come down. Then come up and down. Now come up and rotation, 1 and 2 and 3 and 4. Reverse, 1 and 2 and 3 and 4 and relax. Very good. शांति बनाए रखिए. गहरी विश्रांति, गहरी शांति, ऐसी दिव्य अनुभूति. वॉलेंटियर्स माझ्या सूचना आहेत, कृपया लहान मुलांना शांत राहण्यासाठी सांगा. हळूवारपणे आता आपले दोन्ही पाय वर उचलायचे. दोनों पैर, जितना आप पैरों को ऊपर उठा सकते हैं उतने आप पैरों को ऊपर उठाएं. जारी रखिए. Come down and come up. जारी रखिए. और विश्राम, रिलैक्स. हर एक आसन के बाद जो गहरी जी गहनता तुमच्या शरीरामध्ये घटित होत आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. आपके शरीर के अंदर और मन के अंदर एक हार्मनी क्रिएट हो रही है, उसकी ओर ध्यान लेके जाए. आता हळूवारपणे आपला उजवा पाय गुडघ्यातून वाकवायचे आणि डावा पाय, दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे आणि आपले तळवे जमिनीवर लावायचे. आता काय करायचं बघा, अब क्या करना है, अब जो है आता आपण आपली हिप जी आहे कुल्लों को ऊपर उठाए, मांड्यावर उचला. देन लोअर बैक, मिडल बैक ऊपर उठाए. इसे कहते हैं सेतु बंद आसन. पूरा शरीर का वजन जो है आपके शोल्डर पे है. सांस ले और छोड़े, जारी रखिए सांस के साथ. डीप ब्रीदिंग. आपल्या स्वतःच्या अनुभूतीबरोबर रहा, किसी के साथ बातचीत नहीं करें. जो घटित हो रहा है इसकी ओर ध्यान रखिए. आता जे लोक करू शकतात आपला उजवा पाय वर उचला, डाव्या पायावर बॅलन्स आहे. अँड कम डाऊन. आता डावा पाय वर उचला. And come down and relax. Very good. आपले आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ घ्या. सो अभी क्या करना है, आता काय करायचं बघा, कमरेच्या खाली जो भाग आहे, पाय आहे ते आपल्या डाव्या बाजूला जातील
आणि आपली मान जी आहे ती उजव्या बाजूला ट्विस्ट करायची आहे बॉडी कमरेतून. पाय दोन्ही डाव्या बाजूला आणि मान विरुद्ध दिशेला. येस, हात सरळ आहे खांद्याच्या दिशेला. येस, सांसले और छोडे. कीप ब्रीथिंग. कम अप, कम टू द सेंटर. मध्ये या आणि विरुद्ध दिशेला पाय घेऊन जा. राईट साईडला दोन्ही पाय आणि लेफ्ट साईडला मान. जारी रखिए. कीप ब्रीथिंग. एंड रिलैक्स. वेरी गुड. दोनों पाय सरल करा. पैर को फैलाएं और शरीर का पूरा वजन जमीन पे छोड़ दे. आता आपण भ्रामरी करणार आहोत. श्वास घ्यायचा आणि पूरे शरीर में स्पंदनों को महसूस करें. विश्राम. बिल्कुल एक शव की तरह लेटे रहें. एक मृत शरीर जैसे होता है ऐसे. जो शरीरामध्ये गोडवा, जो आनंद, जी शांती तयार झालेली आहे त्याच्याशी एकरूप होत जायचं. जैसे आप हवा में हैं ऐसा लग रहा होगा. आपका शरीर एकदम हल्का हुआ होगा. मुस्कुराहट के साथ. पीछे जो लोग बैठे हैं, आए हैं, प्लीज मैं रिक्वेस्ट करता हूँ शांति बनाए रखिए. इस गहरी विश्राम को अनुभव होने देने. बातचीत नहीं करे, अपने आप के साथ रहे. बोलू नका एकमेकांशी. स्वतःच्या अनुभवाबरोबर राहा. हा दिव्य अनुभव आपण अनुभव करीत आहोत. पूरी तरह से विश्राम अवस्था में बने रहे. पूरी तरह से विश्राम. टोटल रिलैक्स. आपके शरीर का कण कण उत्साहित है, प्रफुल्लित हो गया है. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक सेलला ऑक्सिजन मिळालेला आहे, प्राणशक्ती मिळालेली आहे आणि तो प्रफुल्लित होत आहे. केसाच्या टोकापासून पायाच्या नखापर्यंत प्राण रूपी लहर आपके शरीर में जो दौड़ रही है, जी प्राण शक्ति, सूक्ष्म जीवन ऊर्जा जी वाहत आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं.
दुनिया में, अलग ही दुनिया में पहुंच रहे हैं। शरीर एकदम हल्के, प्रसन्न, शांत, जैसे आप हवा में उड़ रहे हैं। इस दिव्य अनुभूति को अनुभव करें। सांस भी अपने आप चल रही है। हळूवारपणे आपल्या उजव्या कुशीवर वळायचंय. धीरे से दाहिनी ओर करवट ले. जो भी घटित हो रहा है उसे होने देना, बड़े ही विश्राम अवस्था में आप हैं। और धीरे धीरे उठकर बैठ जाएं. हर बार नहीं उठून बसायचं. Yes. Was that good? अच्छा लगा? छान वाटलं. लोकांनी हात वळवला. किती लोकांना छान आहे. Oh, everybody. Now, अभी और आगे जाना है. आता आपण कपालभाती प्राणायाम करणार आहोत. तर कपालभातीमध्ये काय करायचं आहे? अपनी नाभि को अंदर खींचना है और सांस को बाहर फेंकना है. जैसे एक बार देखें. बड़े आराम से, जल्दबाजी नहीं. पाठीचा कणा सरळ आहे आणि ते आंखें बंद रखिए, डोळे बंद ठेवा. अपने आप के साथ रहिए और पेट को अंदर खींचे, सांस को बाहर फेंके. मुस्कुराते मुस्कुराते जारी रखिए. जारी रखिए. बड़े ही संतुलित तरीके से विश्राम, रिलैक्स. आंखें बंद ही रखिए. जो हो रहा है उसे होने दें. धीरे से वन मोर टाइम. और एक बार करेंगे. श्वास घ्या आणि सोडून द्या. वन्स अगेन ब्रीथ इन. शरीर स्थिर है, सिर्फ पेट की मूवमेंट हो रही है. मुस्कुराते मुस्कुराते रिलैक्स. अपने आप के साथ रहिए. कपालभाति.
तेजस्वी प्रकाश। लंबी मुस्कुराहट के साथ और एक बार करेंगे। सांस ले, छोड़े। पुन्हा एकदा करूया। गेले जोर जबरदस्ती नहीं करना है, बहुत आराम से, बड़े आराम से करना है। Relax. Your digestion system, पचन क्रिया खूब सुधारते और आपके मस्तिष्क, आपकी जो खोपड़ी है वो चमकीली हो जाती है इस कपालभाति प्राणायाम से। धीरे से आंखें खोलें। आधा पर शीतली प्राणायाम करना है। शीतली प्राणायाम म्हणजे काय? तर बघा, आजकाल उन्हाचा तडाखा खूप असतो आपल्याला माहिती, पण आपण स्वतःच विदाउट AC, विदाउट फॅन आपल्या शरीराला कूल ठेवू शकतो. त्याच्यासाठी हे प्राणायाम आहे. तर ते प्राणायाम कसं करायचं आहे ते पाहूयात. एकदा पाहूयात आणि मग एकत्रित करू. ठीक आहे? येस. तर काय करायचं आहे, आपली जी जिभा आहे, जीभ, त्याला स्ट्रॉचा आकार तयार करायचा आहे. माने दोनों कड़ा जुड़ी है एक दूसरे से, और उससे सांस लेना है, श्वास घ्यायचा आहे आणि तोंड बंद ठेवायचं आहे आणि नाकाने श्वास सोडायचा. एकदा बघा कसं करायचं आहे. ये जो बाहर की ठंडी हवा है, ऑक्सीजन में अंदर ले रहा हूँ और मुंह को बंद रख रहा हूँ, और जितना देर हो सके उसको रोक के रख रहा हूँ, और फिर नाक से सांस छोड़ना है. जितका वेळ हो शकेल तितका आपण श्वास घ्यायचा आहे आणि शीतलता प्रदान करायची आपल्या शरीराला. करेंगे सब लोग. ये सगळे ना अपनी जीभ बाहर काढा और उसका स्ट्रॉ जैसे आकार बनाए. यस, वेरी गुड. अब सांस ले, गहरी सांस ले. मुंह को बंद रखिए और रोक के रखिए, और फिर धीरे धीरे सांस को बाहर छोड़े. मुस्कुराहट के साथ शीतल का अनुभव करें. और एक बार करेंगे शीतली प्राणायाम. जीभ अपनी आकार तयार करा जिभेचा. दोन्ही कडा एकमेकांना जोडलेले आहेत आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे जिभेतून. बड़े आराम से हर एक सिप का अनुभव करें और सांस लेने को बंद रखें, और धीरे धीरे सांस हल्की जितना हो देर हो सके उतना देर सांस आंखें बंद रखें और बंद से. गुरुजी म्हणतात अंतर्मुखी सदा सुखी और बाह्यमुखी सदा दुखी. जो हमेशा व्यक्ति बाहर देखता रहता है वो दुखी होता है, और जो अपने अंदर मन में देखते रहता है वो हमेशा सुखी और आनंदी होता है. बाहर की दुनिया में लोग परिस्थिति अपने अपने तरीके से चलती रहती है. तुम्हें अपने आप के अंदर संतुलन बना के रखना ही योग है. बाहर के परिस्थिति से हमें विचलित नहीं होना है, लोगों के व्यवहार से हमें विचलित नहीं होना है. परिस्थिति जैसी भी हो उस परिस्थिति में अपने आप को संतुलन बनाए रखना ही योग है. और एक बार जीवा बाहेर हळूहळू श्वास घ्या. तोंड बंद ठेवा आणि जितका देर उतना देर सांस करो, और धीरे धीरे सांस को छोड़ते हल्के श्वास करो. रिलॅक्स. आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम काय करायचंय, आपली जी लहान ज्याला
स्मॉल फिंगर म्हणतो, ती आपल्या हनुवटीवर, रिंग फिंगर आपल्या नाक आणि ओठांच्या मध्ये, मिडल फिंगर मध्यमा नाकावरती, इंडेक्स फिंगर तर्जनी आणि अनामिका, इंडेक्स फिंगर डोळ्यावरती आणि अंगठा आपल्या कानावरती. व्हेरी गुड. आता काय करायचंय, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आपले जे पंचेंद्रिय आहेत, 5 इंद्रिय कुठले कुठले आहेत, कान, नाक, डोळे, तोंड आणि स्पर्श, या 5 इंद्रियांपासून आपण अनुभूती घेत असतो संपूर्ण विश्वाची. तर या 5 इंद्रियांना आपण अंतर्मुखी करायचं आहे. काय करायचं आहे, दीर्घ श्वास भरायचा आहे आणि श्वास सोडत सोडत मेक साऊंड आणि श्वास सोडत सोडत 5 बोटं प्रेस करायचे सोडायचे, प्रेस करायचे सोडायचे. सांस ले और पूरा ध्यान मस्तिष्क के अंदर, सारे मस्तिष्क की नस नाड़ियां विश्राम अवस्था में आ रही है. श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत मस्तिष्कच्या आतमध्ये लक्ष ठेवायचं आहे आणि 5 बोट प्रेस करायचे सोडायचे, प्रेस करायचे सोडायचे. आणि देन उस अनुभूति को अनुभवते जाए. आणि एकदा पुन्हा एकदा दीर्घ श्वास. सारी मस्तिष्क की नस नाड़ियां विश्राम अवस्था में आ रही है. जो भी तनाव है आपके सिर में भरा हुआ है, स्ट्रेस है, सारा रिलीज हो रहा है, धीरे धीरे रिलीज हो रहा है. उसको अनुभव करें और एक बार करेंगे. वन मोर टाइम, ब्रीथ इन. रिलॅक्स, विश्राम. डोळे बंदच आहेत. उस गहरी विश्रांति का अनुभव करें. जो प्रसन्नता, शांतता मन में घटित हो रही है, वायु तत्व, शीतल वायु चारों ओर से आपको घेर चुका है. पंच महाभूत आपको प्रेम पूर्वक देते जा रहे हैं. हमें बस लेते रहना है. ये पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, ये 5 महाभूत आपसे बहुत प्रेम करते हैं. ये सृष्टि आपसे बहुत प्रेम करती है. तो परमेश्वर ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही खूप सुंदर आहात. हर एक व्यक्ति सुंदर है. सुंदरता बाहर नहीं, हर एक के अंदर है. जिसे कहते हैं आंतरिक सुंदरता. हर एक व्यक्ति के अंदर वो परमेश्वर का स्वरूप है. सृष्टि के कण कण में है, चराचर में है. पर होता क्या है, जीवन में राग द्वेष है, तनाव है, उसके कारण हम भूल जाते हैं. तो राग द्वेष, तो तणाव आपण योगद्वारे हटवू शकतो. आणि हटवल्यानंतर तुमचा आत्मा आणि परमात्मा दोन्हीही एकरूप होतात.
जब आपके मन में विचार तनाव जब निकल जाता है तब योग होता है। योग माने आपके आत्मा का परमात्मा से मिलन, उसी को योग कहते हैं। और योग कोई फिजिकल एक्सरसाइज नहीं है। उस अनंतता को महसूस करना, उस दिव्यता को महसूस करना, यही योग का लक्ष्य है। गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यही सिखाते हैं, द ऑथेंटिक वे ऑफ योगा। जब आपका आत्मा और परमात्मा एक हो जाते हैं। आता आपण नाडी शोधन प्राणायाम करणार आहोत। आपला डावा हात, जैसे बुद्ध मुद्रा कहते हैं ना, बुद्ध मुद्रा, बुद्धा, डावा हात अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडलेली असं अशा अवस्थेमध्ये या आणि आपल्या गुडघ्यावरती ठेवा। आता आपल्या उजव्या हाताचे 3 भाग करायचे आणि भूमध्यावर मधलं बोट ठेवायचं आहे। याला म्हणतात भूमध्य। अपने जो 7 चक्र होते हैं, राइट, तो अपने भूमध्य पे, मतलब ना शंकराचा तीसरी आंख, तीसरा नेत्र, यहाँ पे पिट्यूटरी ग्लैंड होती है, जो आपके जो है ना, आपकी जो लेफ्ट नॉस्ट्रल एंड राइट नॉस्ट्रल, म्हणजे ज्यावेळी डावी नासिका सुरू असते त्यावेळी चंद्र नाडी असते आणि उजवी नासिका असते तिला सूर्य नाडी म्हणतात। ज्यावेळी आपण ऍक्टिव्ह असतो त्यावेळी आपली राईट नॉस्ट्रल सुरू असते आणि आपण ज्यावेळी विश्राम अवस्थेत असतो त्यावेळी लेफ्ट नॉस्ट्रल। तर आता काय करायचंय, डाव्या नासिकेतून श्वास घ्यायचा आहे, उजवी नासिका बंद आहे, डाव्या नासिकेतून श्वास घ्या आणि उजव्या नासिकेतून श्वास सोडा आणि उजव्या नासिकेतून श्वास घ्या आणि डाव्या नासिकेतून श्वास बाहेर। बहुत ही संतुलित तरीके से, संतुलित अवस्थेमध्ये हळूवारपणे श्वास भरत जायचा आहे। डोळे बंद ठेवा, पाठीचा कणा सरळ ठेवा, कोई जोर जबरदस्तीत नहीं, सिर्फ नाक से सांस लेना है। डाव्या नासिकेतून श्वास घ्या, उजव्या नासिकेतून श्वास सोडा, आंखें बंद रखिए, जारी रखिए। आंखें बंद है, डोळे बंदच आहेत। डाव्या नासिकेतून श्वास आत आणि उजव्या नासिकेतून श्वास बाहेर आणि उजव्या नासिकेतून श्वास घ्या आणि डाव्या नासिकेतून श्वास बाहेर। मुस्कुराते मुस्कुराते अपने आप के साथ रहिए। जो भी घटित हो रहा है उसे होने दीजिए। Be with yourself। जीवन का सच्चा सुख इसी में है। आपके पास कितनी भी सुख सुविधा हो, पर उस सुख को अनुभूति करने के लिए आपको मन नहीं है, प्रसन्न शांत मन नहीं है, वो सुख सुविधा बाहर है। जो भी बाहर घटित हो रहा है उसका अनुभव हम अंदर कर रहे हैं। अगर आपके पास दुनिया का बेस्ट सोफा है पर उसके ऊपर बैठने पे आपको प्रसन्नता नहीं लगती तो उसका कोई फायदा नहीं। उस प्रसन्नता को, शांति को अनुभव करने के लिए प्रसन्न मन की आवश्यकता है। वो मन आप योग के द्वारा ही अनुभव कर सकते हैं। विश्राम, रिलैक्स, डोळे बंद ठेवा। आता आपण ध्यान करणार आहोत। अब हम मेडिटेशन करेंगे। ध्यान का मतलब कुछ नहीं करना, आंखें बंद रखे, डोळे बंद ठेवा। गहरी सांस ले और छोड़ दे। आखिर एक दीर्घ श्वास किया,
ध्यान का मतलब कुछ नहीं करना, केवल विश्राम करना ही ध्यान है। Meditation means no efforts. Let go all your efforts. मन को केंद्रित करने की चेष्टा नहीं करें, ढीला छोड़ दे, शरीर को ढीला छोड़ दे और मन को भी ढीला छोड़ दे। जो भी हो रहा है उसे होने देना है। आपको कुछ नहीं करना है, केवल केवल विश्राम ही करना है। बिल्कुल स्थिर बैठे, आंखें बंद रखें। बाहर से जो भी आवाजें आ रही हैं, उन सभी आवाज, बाहेर जे काही आवाज येत आहे त्या सगळ्या आवाजांचा स्वीकार करायचा आहे। किसी भी आवाज को ना रोके ना टोके, कुठल्याही आवाजाला रोकू नका। तुम्ही बस या प्रकृतीशी एकरूप राहा। चेहऱ्यावर एक स्मितहास्य असू द्या। एक आणखी श्वास घ्या आणि सोडून द्या। आता आपलं लक्ष आपल्या मनाकडे घेऊन जायचंय। देखो मन में और विचार की मात्रा कम हो चुकी है, विचार फारच कम येत है। जो भी विचार है उसको आने देना। विचार आएंगे हो जाएंगे, विचार येतील आणि निघून जातील। तुम्ही म्हणजे तुमचे विचार नहीं आहात। मन में हजारों विचार आते हैं और चले जाते हैं। तुम्ही फक्त साक्षी भावामध्ये बसा। आप साक्षी भाव बना के रखिए। विचार आएंगे और विचार आगे चले जाएंगे। मन का काम है विचार आना और जाना। That is the nature of our mind. Mind is vacillating, past and the future, craving and aversion, like and dislike. You just be. Just be. मन को जो करना है करने देना। एक और सांस लें और छोड़े। एक और श्वास लिया और सोड द्या। आता आपलं लक्ष आपल्या श्वासाच्या गतीकडे घेऊन जा। Honor and respect your breath. प्रत्येक कण कणाचा आस्वाद घ्या। Be grateful for your breath. जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत तुम्ही आहात। प्रत्येक आत येणारा श्वास तुम्हाला ऊर्जा देत असतो आणि बाहेर जाणारा श्वास तुम्हाला विश्रांती देत असतो। जीवनामध्ये आपण जन्मलो त्यावेळी पहिल्यांदा श्वास घेतो आणि ज्यावेळी जाणार त्यावेळी श्वास सोडणार। याच्यामध्ये जे आहे तेच म्हणजे जीवन आहे। So be grateful for your breath. Honor
नकली क्यों ना सही, मुस्कुराओ। फेक इट टिल यू मेक इट, मुस्कुराओ। गुरुजी म्हणतात जब तक आप आदत नहीं डालते तब तक फेक मुस्कुराओ, फेक इट टिल यू मेक इट। यस, आपकी मुस्कान आपके कान तक पहुंचनी चाहिए, मुस्कुराओ। देयर इज नो एनी एक्स्ट्रा चार्जेस फॉर दैट, फ्री है, मुस्कुराओ। यही हम चाहते हैं कि हर एक व्यक्ति मुस्कुराए। एक सांस ले और छोड़े, एक गहरी सांस ले, धीरे धीरे सांस को छोड़ते जाए। आप ही प्रेम हो, तुम्ही म्हणजे प्रेम स्वरूप आहात, तुम्ही म्हणजे शांती स्वरूप आहात, तुम्हीच म्हणजे शांती आहात आणि तुम्हीच म्हणजे आनंद आहात। आनंद हा कुठल्या व्यक्ती वस्तू परिस्थितीमध्ये नसतो, तुम्ही स्वतःच प्रत्येक जण आनंद स्वरूप आहात। यू आर लव, यू आर जॉय, यू आर पीस। मधुर ध्वनि मधुर ध्वनि अंदर ही हो जा, सांस सांस में सुमिरन करके बार बार बढ़ जाओ, बार बार बढ़ जाओ। तुम बिन मेरो कोई ना भगवन, तुम बिन मेरो कोई ना भगवन, जिसको मैं अपनाऊं। सांस सांस में सुमिरन करके बार बार बढ़ जाओ, बार बार बढ़ जाओ, बार। लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु। ओम शांति शांति शांति। एक श्वास घ्या, एक गहरी सांस ले आणि हळूहळू आपल्या शरीराच्या प्रती सजग व्हा आणि आजूबाजूच्या वातावरणाच्या प्रती सजग व्हा आणि स्वतःचा वेळ घेत धीरे धीरे हळूवारपणे आपण आपले डोळे उघडू शकता। जय गुरुदेव। छान वाटलं असेल तर असं करा, छान आणि सगळ्यात बेस्ट वाटलं असेल तर असं करा। आपल्या आजूबाजूला बघा, स्माइल करतात का सगळे? बघा पाठीमागे बघा, पुढे बघा सगळे। येस, लुक ॲट एव्हरीबडी। ज्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे त्यांचा सगळ्यांचा योग झालेला आहे। कसा होता अनुभव? एक्सिलेंट। पीछे येस, दिस इज कॉल्ड योगा, दिस इज द पॉवर ऑफ योगा। येस, व्यक्तीमध्ये तणाव असेल तर तो समाजामध्ये तणाव असतो।
आणि त्या समाजामध्ये तणाव असेल तर तो त्या देशामध्ये तणाव असेल, आणि जर त्या देशामध्ये तणाव असेल तर त्या संपूर्ण विश्वामध्ये तणाव असेल. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही तणावमुक्त असली पाहिजे. आणि त्याच तणावमुक्तीसाठी प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया येस हे गरजेचं आहे. येस, सो थँक्यू सो मच. आता आपण एक प्रार्थना करणार आहोत. सगळ्यांनी माझ्या पाठीमध्ये म्हणायचं नमस्कार पोझिशन मध्ये या. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु. समस्ता सुखिनो. ओम शांति शांति शांति. थँक यू सो मच एव्हरीवन. येस, तर हा आपला कार्यक्रम संपन्न होण्यासाठी आपल्या खूप लोकांचं योगदान आहे. हा फार मोठा कार्यक्रम आहे आणि प्रत्येकात आपल्या हा योगदान टाळ्या. व्हॉलेंटियर्स, ऑल द व्हॉलेंटियर्स, हे सगळे खूप मेहनत घेत आहेत दिवस रात्र बिहाइंड द कर्टन, राईट. सो थँक्यू सो मच. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही प्रत्येकाने सुदर्शन क्रियेचा अनुभव घ्या आणि ही जी इनर पीस आहे रोज 10 मिनिट 15 मिनिट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये योग उतरवा. आणि तुम्ही बघा तुमचं जीवन किती सुंदर आहे. गुरुजी श्री रविशंकरजी म्हणतात युअर लाईफ इज सो प्रेशियस. पण आपण कुठे अडकलेलो आहे? मनामध्ये ताणतणाव, टेन्शन, राग, द्वेष, राईट. तर याच्याकरता योगची आवश्यकता आहे. येस, तर आपला शिबिर आहे 4 जुलैला नामदेव भवन येथे आपले सगळे शिबिर होत असतात आर्ट ऑफ लिव्हिंगचे, राईट. आणि तुम्ही खरोखरच दिस इज द ऑथेंटिक वे ऑफ योगा याचा अनुभव करत राहा. आणि मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी फक्त 1-2 मिनिटासाठी स्टेजवर यावं. आपले जे DYSP सर आहेत, मॅडम आहेत, देन मुख्याधिकारी आहेत आपले, तर सगळ्या मान्यवरांनी 1-2 मिनिटासाठी स्टेजवर यावं आणि त्यानंतर कार्यक्रम संपणार. सर 2 मिनिट फक्त स्टेजच्या पुढे या, इथे या. गुड आयडिया. येस, ओके. सगळे नगरसेवक म्हणजे सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत. सगळे DYSP सर, वाघमोडे सर, प्लीज पुढे या. शिव सर, माननीय मुख्याधिकारी, सर प्लीज. टाळ्याच्या गजरामध्ये या सगळ्यांचं आपण अभिनंदन करूया. कोणी तुमच्यापैकी 2 मिनिटं बोलणार आहे? अच्छा, ओके ओके. थँक्यू सो मच एव्हरीबडी. येस, छान वाटलं सर. थँक्यू, छान वाटलं मॅडम. अनुभव, जस्ट शेअर युअर एक्सपिरियन्स. हो, आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इचलकरंजी नगरपालिका आणि आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी यांच्या वतीनं योग दिवसाचं आपण आयोजन केलेलं होतं. खरं तर योगाचं महत्त्व सांगायला वेळ कमी पडेल असं माझं म्हणणं आहे, कारण मी स्वतः सकाळी योग करते. योगासन कशासाठी महत्त्वाचं आहे हे आपल्याला गुरुजींनी आता सांगितलंच, की आपण फिटनेससाठी जिम मध्ये जातो, एक्सरसाइज करतो, ग्राउंडवर जातो, आपण एक्सरसाइज करतो. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मानसिक
शांतता आणि मानसिक स्वास्थ्य जर सुधारायचं असेल तर त्याच्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी स्वतः याचा अनुभव घेत असते. याच्यामध्ये अष्टांग योग असेल किंवा आता गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे सुदर्शन क्रिया आहे, तर या हे ॲडव्हान्स प्रकार आहेत की जे आपण सगळ्यांनी आजच्या या लाईफमध्ये शिकणं खूप गरजेचं आहे. आपण पाहतो पूर्वीच्या काळची लोक जी होती ती कोणताही व्यायाम योग वगैरे काही न करता सुद्धा 100 वर्ष आयुष्य जगत होते. परंतु आपलं आयुष्य आता सर्वांचंच आयुष्य खूप कमी होत चाललेलं आहे. तर त्याच्या मागची कारणं वेगवेगळी आहेत. त्यामुळे आजच्या काळामध्ये योगाशिवाय कोणालाही पर्याय नाही. पर्याय नाही आहे. आज मला या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटलं, एकदम फ्रेश वाटलं. आपण सर्वांनी खरंच आता शिबिर सुद्धा आहे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे, तर त्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असं सर्वांना मी आवाहन करेन. आणि इचलकरंजी नगरपालिका नगराध्यक्ष मॅडम CO साहेब आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुजी यांचे सर्वांचा आभार मानेन की आपल्या सर्व इचलकरंजी नगरवासियांना ही त्यांनी आज संधी उपलब्ध करून दिली. थँक्यू. 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या निमित्त आयोजित या योग प्रशिक्षण योग शिबिरामध्ये आज आल्यानंतर खरोखरच एक वेगळीच अनुभूती या ठिकाणी मिळाली. आत्ताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण जिम आहे, वेगवेगळे व्यायाम आहेत शरीरासाठी, परंतु मनासाठी काय व्यायाम आहे? तर मन सुदृढ राखण्यासाठी, मन खरखर राखण्यासाठी आणि मनाची शक्ती वाढवण्यासाठी एकमेव साधन म्हटलं तर आजच्या काळात योग आहे म्हटलं तर हे वावगं ठरणार नाही. सर्वांनी या योगाचा लाभ घेतला. आपण गुरुजींनी खूप सुंदर आम्हाला या ठिकाणी योग प्राणायाम जे काही आता ध्यानधारणा हे सर्व जे अत्यंत सुलभरित्या आणि चांगल्या पद्धतीने शिकवले ते सर्व वयोगटातील लोक होते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत लोक होते. तर प्रत्येकाला पेलेल, प्रत्येकाला झेपेल, प्रत्येकाला सूट होईल अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण दिलं. खूप एक दर्जेदार प्रशिक्षक कसा असावा याचं देखील गुरुजी उत्तम उदाहरणात आपण आणि आपण खूप चांगलं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं. आपण त्यानंतर आपण जे 5 दिवसाचं आर्ट ऑफ लिव्हिंगचं शिबिर आहे मी देखील ते 2 वेळा केलेलं आहे. सुदर्शन क्रिया देखील केलेली आहे. खूप सुंदर अनुभव आहे तो. आपणही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. कसे सर? हां कुठे? सॉरी. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मॅडम ज्यावेळी होत्या त्यावेळी आम्हाला एकदम सगळं जे काही पाहिजे ते सगळं अप टू डेट होतं आणि लवकरच येस मॅम. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन आणि खरोखर एक 2 वर्षाचा काळ असा गेला की आपण 2 वर्ष अजिबात हा कार्यक्रम घेऊ शकलेलो नाही. पण आज परत एकदा आपण अतिशय उत्साहानं हा कार्यक्रम घेतो आहोत आणि आर्ट ऑफ लिव्हिंग नगर परिषद आणि हळवणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम होतोय आणि सर्वजण अगदी उत्सुकतेने आणि मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालेले आहेत. गुरुजी आपण सांगितला त्या पद्धतीने खरोखर एक मनावर जर नियंत्रण ठेवायचं असेल किंवा आपल्या मनाचं जर स्वास्थ्य वाढायचं असेल तर योग हा अतिशय गरजेचा आहे. आता अलीकडचा जर काळ पाहिला तर एक 2 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण आपण मुलं सुद्धा आपली छोटी जर बघितली तर मोबाईलमध्ये वगैरे पूर्ण त्यामध्येच व्यस्त असल्यासारखी होती आणि त्यामुळे एक इलनेस ऑफ माइंड हा जो प्रकार आहे तो बऱ्याच ठिकाणी मला ऐकायला मिळतोय. डिप्रेशन हाही प्रकार ऐकायला मिळतोय. पण कुठलाही जर आजार असेल तर औषध घेतलं तर तो लगेच बरा होतो. पण इलनेस ऑफ माइंड जर बरा करायचा असेल तर मला वाटतं योगाशिवाय कुठलं औषध नाही असंच मला वाटतं. तेव्हा आज 21 जून आपणही आज मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेलो आहात. आज या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आपल्या देशाचं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी योगा दिन आंतरराष्ट्रीय योगा दिनाची जी सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आपण अगदी उत्साहाने सहभागी झालेलो आहोत. तेव्हा आज आपण एक निश्चय करूया की आज या योग दिनाच्या निमित्तानं कमीत कमी माझ्या दिवसाची जी सुरुवात आहे ती कमीत कमी एक 15 मिनिट तरी मी योगा करेल अशी एक चांगल्या पद्धतीने आपण निश्चय करूया. आणि आजच्या या योग दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपण सगळेजण आपले आरोग्य आपलं स्वतःचं आणि इतरांचं स्वास्थ्य राहावं यासाठी आपण प्रयत्न करूया. सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने यासाठी जो प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देते. सर
2 मिनिट. हे आमचे साधकच आहेत आपले. इचलकरंजी नगरपालिका आणि आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फतीनं जो आजचा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला, त्यामध्ये विनायक सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे शरीर, श्वास आणि मन आपलं जर एका लयमध्ये असेल तर आपलं मन, अंतर्मन हे शांत राहतं. अंतर्मन शांत असेल तर आपण आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा शांतता निर्माण करू शकतो. आणि ही शांतता निर्माण होण्यासाठी योगासारखा दुसरं कुठलंही माध्यम नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मी गेल्या 20 वर्षापासून या नियमित योगा आणि सुदर्शन या करतो. त्याचा लाभ हा मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या सर्वांसाठी नियमित होत आलेला आहे. माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि आपण सुद्धा सर्वांनी नियमित योगा करून हा आंतरराष्ट्रीय ज्यांनी कोणी सुरुवात केली नसेल त्यांनी आता इथून पुढे सुरुवात करावी. आणि वेगवेगळ्या कोर्सेस मार्फतीनं आपण आपलं मन आणि कणखर बनवावं असं मी सर्वांना योगा दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. जय. थँक्यू सो मच एव्हरीबडी. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने हे जे मान्यवर आलेले ह्या वर्षी, म्हणजे खास करून आपले जे पोलीस DYSP सर असतील, मॅडम असतील, ॲडिशनल जे DYSP आहेत, आणि देन वाघमोडे सर यांचं खूप म्हणजे क्षणोक्षणी आपल्याला त्यांचं सहकार्य लाभलं. कारण एवढ्या हायर लेवलचे अधिकारी आपल्या नागरिकांमध्ये येऊन योग करतात आणि त्यांना प्रेरित करतात. येस, दिस इज व्हेरी गुड फॉर ऑल ऑफ अस. आणि हे सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. तर मी मनपूर्वक या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी असंच सहकार्य, चांगल्या कार्याला सहकार्य असू दे असं मी अपेक्षित ठेवतो, इच्छा. आणि देन मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तुमच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन. वसुधैव कुटुंबकम. जय गुरुदेव. थँक्यू सो मच.